Okay, dear children, we will start chapter number 9, environmental management. In that we are going to cover weather and climate. Environmental management म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन. त्याच्यात कोणकोणते पॉईंट कव्हर करणार आहोत आपण. वेदर अँड क्लायमेट म्हणजे हवामान. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. मेटेरियोलॉजी म्हणजे हवामानशास्त्र. आणि डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. ओके, आता कॅन यू रिकॉलमध्ये बघा, हाऊ डज द ॲटमॉस्फिअर अफेक्ट अवर लाईफ. म्हणजे ॲटमॉस्फिअरचा मराठीतून अर्थ होतो वातावरण. म्हणजे वातावरणाचा आपल्या आयुष्यावर कोणता परिणाम होतो असं त्यांनी विचारलं आहे. आता याचं उत्तर बघा कसं आहे. द ॲटमॉस्फिअर अफेक्ट्स अवर डेली लाईफ इन द फॉलोइंग वेज. फर्स्ट पॉईंट इज दॅट द ॲटमॉस्फिअर हेल्प्स to sustain life on the earth by providing oxygen for human beings and animals to breathe and carbon dioxide for plants. Through the precipitation cycle, plants and animals receive the water they need to survive. म्हणजे वातावरणातून काय मिळतो, मनुष्य प्राण्याला ऑक्सिजन मिळतो श्वसनाला आणि प्राण्यांना कार्बन डायऑक्साईड मिळतो. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस करू शकतात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया करू शकतात. ओके, थ्रू द प्रेसिपिटेशन सायकल प्लांट्स अँड ॲनिमल्स रिसीव्ह वॉटर दे नीड टू सर्वाईव्ह. प्रेसिपिटेशन सायकलमधून काय होतं, मनुष्य प्राणी आणि इतर प्राण्यांना काय होतं, पाणी मिळतं त्यांना जगण्यासाठी. सेकंड पॉईंट, द ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट्स अर्थ फ्रॉम द हार्मफुल रेडिएशन ऑफ द सन. वातावरणामुळे काय होतं की सूर्यापासून येणारे जे घातक किरण आहेत, अतिनील किरण म्हणतो आपण त्याला, UV रेज, अल्ट्रा व्हायोलेट रेज, त्यापासून वातावरण आपलं संरक्षण करते. थर्ड पॉईंट, द ॲटमॉस्फिअर ऑल्सो कीप्स अस वार्म ड्यू टू द ग्रीन हाऊस इफेक्ट. विदाउट द ॲटमॉस्फिअर द टेम्परेचर्स वुड फ्लक्च्युएट बिटवीन एक्स्ट्रीम हॉट अँड एक्स्ट्रीम कोल्ड मेकिंग अर्थ अनफिट फॉर द सर्व्हायवल. वातावरणामुळे काय होतं, वातावरणामुळे आपल्याला एक ऊब मिळते, वार्मनेस येतो म्हणजे उबदारपणा येतो. आणि तो कशामुळे येतो, ड्यू टू ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्टमुळे ॲटमॉस्फिअर वार्म राहते. विदाउट द ॲटमॉस्फिअर द टेम्परेचर्स वुड फ्लक्च्युएट बिटवीन एक्स्ट्रीम हॉट अँड एक्स्ट्रीम कोल्ड मेकिंग द अर्थ अनफिट फॉर द सर्व्हायवल. जर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण नसतं तर काय झालं असतं, पृथ्वीचं जे तापमान आहे ते एकतर एक्स्ट्रीम हॉट म्हणजे अति गरम किंवा एक्स्ट्रीम कोल्ड म्हणजे अति थंड झालं असतं, ज्याच्यामुळे पृथ्वी जी आहे ती सर्व्हायवल म्हणजे जिवंत राहण्यासाठी पृथ्वी ही लायक बनली नसते, म्हणजे पृथ्वीचं अस्तित्व नष्ट झालं असतं. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट पॉईंट, मोर अवर डाएट, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन अँड लाईफस्टाईल डिपेंड अपॉन द क्लायमेट टू. आणि आपलं जे सर्वात महत्त्वाचं आपलं जेवण म्हणजे आपलं अन्न, आपले वस्त्र, आपला निवारा म्हणजे घरांची पद्धत, आपले ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय, आणि आपली लाईफस्टाईल म्हणजे जीवन जगण्याची जी हे आहे स्टाईल आहे, बरोबर आहे की नाही, जीवनमान आहे आपलं, ते सर्व क्लायमेट म्हणजे कशावरती, वातावरणावर म्हणजे हवामानावरच अवलंबून असतं. आता सेकंड पॉईंट बघा, फोरकास्ट अबाउट विच वेदर रिलेटेड फॅक्टर्स आर गिवन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन ऑन द दूरदर्शन अँड आकाशवाणी. आता तुम्ही बातम्या बघतायत, बरोबर, बातम्यांच्या शेवटी आपल्याला हवामानाचा अंदाज देतात, बरोबर आहे की नाही. हवामानाचा अंदाज देतात, त्याच्यात काय देतात, फोरकास्ट अबाउट द वेदर आर रिलेटेड फॅक्टर्स सच ॲज क्लाउड कवर म्हणजे कुठे ढग जमा झालेले आहेत का, रेन म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे का, बरोबर आहे की नाही, स्नोफॉल म्हणजे बर्फवृष्टी होणार आहे का, हिमवृष्टी, वाइंड स्पीड म्हणजे वाऱ्याचा वेग कुठे वाढणार आहे का, कुठे चक्रीवादळ येणार आहे का, अँड टेम्परेचर आणि तापमान म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, तापमान. दे आर गिवन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन्स ऑन द दूरदर्शन आणि आकाशवाणी. म्हणजे दूरदर्शन आणि आकाशवाणीवर जे न्यूज बुलेटिन होतात त्याच्यानंतर हवामानाचा अंदाज दिला जातो. तिथे कुठे पाऊस पडणार आहे का, कुठे ढग जमणार आहे का, अतिवृष्टी होणार आहे का, बरोबर आहे की नाही, कुठे हिमवृष्टी होणार आहे का, कुठे चक्रीवादळ येणार आहे का, किंवा वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे का, या सर्व गोष्टींचा अंदाज दिला जातो. तर याचं उत्तर काय आहे मुलांना, फोरकास्ट अबाउट वेदर रिलेटेड फॅक्टर्स सच ॲज क्लाउड कवर, रेन, स्नोफॉल, वाइंड स्पीड अँड टेम्परेचर आर गिवन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन्स ऑन दूरदर्शन अँड आकाशवाणी. ओके, आता पुढचं बघूया आपण, वेदर अँड क्लायमेट. वेदर अँड क्लायमेट म्हणजे हवामानाचं आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ मराठीतून हवामानच होतो, परंतु इंग्रजीमध्ये त्यांच्या दोघांच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. वेदरची डेफिनेशन वेगळी आहे, क्लायमेटची डेफिनेशन वेगळी आहे, परंतु त्यांचा मराठीतून अर्थ हवामान हा एकच होतो. ओके, नाउ सी हिअर, atmospheric conditions at a specific time at a particular place are referred to as a weather. बघा इथे म्हणजे जे वातावरणीय हे असतात, वातावरणीय कंडिशन्स जे असतात, ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट अ स्पेसिफिक टाईम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर्ड टू ॲज अ वेदर.
म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट वेळेकरता जे वातावरण असतं त्याला वेदर असं म्हणतात. ॲटमॉस्फेरिक कंडिशन डिपेंड ऑन व्हरायटी ऑफ द फॅक्टर. बरोबर, ॲटमॉस्फेरिक कंडिशन ज्या असतात त्या व्हरायटी ऑफ द फॅक्टर म्हणजे त्या विविध घटकांवरती अवलंबून असतात. ॲटमॉस्फेरिक कंडिशन म्हणजे काय, तिथलं टेम्परेचर हॉट आहे की कोल्ड आहे की दमट आहे, बरोबर आहे की नाही, कसं आहे तिथलं सनलाईट कसं आहे, जास्त वेळ असतो का कमी वेळ असतो, त्याला ॲटमॉस्फेरिक कंडिशन म्हणतात. बघा, वी फ्रिक्वेंटली एक्सप्रेस अवर ओपिनियन अबाउट वेदर बाय मेकिंग स्टेटमेंट्स लाईक टुडे इज टू कोल्ड ऑर टुडे इज हॉट डे. आपण वातावरणासंबंधी किंवा हवामानासंबंधी कसे विधानं करतो की आज वातावरणात खूपच गरमी आहे, आज खूपच वातावरणात थंडावा आहे. ओके, वेदर डिपेंड ऑन द प्रिवेलिंग कंडिशन्स ऑफ द एअर. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग्स ऑफ व्हेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर्स रेकॉर्डेड फॉर सेव्हरल इयर्स. बरोबर, हवेच्या ज्या काही म्हणजे ज्या पद्धतीने हवा असते त्या पद्धतीने काय असतं ते हवामान त्यावरती अवलंबून असतं. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज द ॲव्हरेज ऑफ डेली रीडिंग्स ऑफ व्हेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर्स रेकॉर्डेड फॉर सेव्हरल इयर्स. एखाद्या रिजन म्हणजे काय, रिजन म्हणजे प्रभाग किंवा भाग. एखाद्या भागाचं जे हवामान असतं ते कशावरून ठरवतात, तर दररोजचं जे वातावरण असतं, बरोबर आहे की नाही, त्या दररोजच्या वातावरणाची त्या सरासरी काढतात. आणि हे असं अनेक वर्षापासून सुरू असतं. अनेक वर्षापासून दररोज नोंदत गेलेल्या वातावरणाची सरासरी काढून जे उत्तर येतं त्या उत्तरावरून त्या रिजनचे क्लायमेट म्हणजे त्या भागाचं हवामान कसं आहे याचा अंदाज काढला जातो. हेन्स द क्लायमेट इज अ लाँग टर्म प्रोडॉमिनंट कंडिशन ऑफ ॲटमॉस्फिअर. आणि म्हणून काय आहे क्लायमेट म्हणजे काय, म्हणून क्लायमेटचा अर्थ काय होतो बघा, क्लायमेट इज द लाँग टर्म प्रोडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाची जास्त कालावधीकरता असणारी प्रीडॉमिनंट कंडिशन. प्रीडॉमिनंट कंडिशन म्हणजे आधीची अट, नॉट प्रोडॉमिनंट, इट इज अ प्रीडॉमिनंट. क्लायमेट इज अ लाँग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजे म्हणजे वातावरणाची हवामान ही वातावरणाची काय आहे, आधीपासूनच असलेली एक अशी अवस्था आहे. बरोबर, आता आणि इथे वेदरचे डेफिनेशन काय बघितले तुम्ही, ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट अ स्पेसिफिक टाईम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर टू ॲज अ वेदर. आता इकडे बघा वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स हे बघा, इथे वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स कोणते आहेत, वेदर रिलेटेड और क्लायमॅटिक फॅक्टर्स. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब, सनलाईट म्हणजे काय सूर्यप्रकाश, क्लाउड्स म्हणजे ढग, विजिबिलिटी म्हणजे सदृश्यता, टेम्परेचर म्हणजे तापमान, त्याच्यानंतर रेनफॉल म्हणजे काय पाऊस किती पडतो ते, त्याच्यानंतर ह्युमिडिटी म्हणजे बाष्पाचं प्रमाण. दीज आर द वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स. ही आकृती जी आहे मुलांनो ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये हे बघा 1 2 3 4 5 6 7 बॉक्सेस आहेत. 7पैकी 4 बॉक्सेस रिकामे ठेवतील किंवा 3 बॉक्सेस रिकामे ठेवतील आणि 4 बॉक्सेस तुम्हाला भरायला लावतील. अर्ध्या मार्काचा एक बॉक्स. बरोबर, आता हा बॉक्स रिकामा ठेवला 7 नंबरचा तर तिथं टेम्परेचर येईल. 6 नंबरचा ठेवला तर व्हिजिबिलिटी येईल. ज्या नंबरचा बॉक्स रिकामा असेल त्या नंबरमध्ये तुम्हाला काय करायला लागेल ते लिहायला लागेल. म्हणजे आता सनलाईट, क्लाउड्स आणि ह्युमिडिटी जर दिले असतील तर उरलेले 4 फॅक्टर तुम्हाला लिहावे लागतील. ॲटमॉस्फेरिक प्रेशर, टेम्परेचर, व्हिजिबिलिटी आणि रेनफॉल दिलेलं असेल तर उरलेले 4 फॅक्टर जे आहेत ते तुम्हाला लिहावे लागतील. किंवा हे 7ही फॅक्टर दिलेले असतील आणि ह्यामधला जो चौकोन आहे ज्याला मी राऊंड केला आहे तो रिकामा असेल तो तुम्हाला तिथे लिहावं लागेल ते उत्तर 6 महिन्याच्या परीक्षेत. त्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न म्हणतात, कृतीयुक्त प्रश्न. इथे येणार वेदर रिलेटेड क्लायमॅटिक फॅक्टर्स. तर हे सर्व तुम्हाला काय आकृतीचा प्रश्न म्हणून उपयोग होऊ शकतो आणि उत्तर म्हणून उपयोग होऊ शकतो. म्हणून कोणतीही आकृती काय करू नका तुम्ही, दुर्लक्षित करू नका, निग्लेक्ट करू नका. बघा, चेंजेस इन अ वेदर, हवामानात होणारे बदल. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन द रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. बघा काय म्हटलेलं आहे की सातत्याने हवामान हे बदलत नाही. क्लायमेट काय आहे की अशी एक कंडिशन आहे दॅट रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे एखाद्या भागामध्ये हवामान जे आहे ते दीर्घकालाकरता स्थिर राहतं. लाँग ड्युरेशन म्हणजे दीर्घकाल, रिजन म्हणजे भाग, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहणे. म्हणजे हवामान असं असतं की ते एखाद्या भागामध्ये दीर्घकालाकरता स्थिर राहतं. Thus we see that weather is related to a specific location and specific time, whereas climate is related to a longer duration in the larger area. म्हणजे आपल्याला काय आढळून आलं बघा, वेदर जे आहे
ते एका विशिष्ट कालावधीकरता एका विशिष्ट ठिकाणीच असतं, पण क्लायमेट जे आहे ते एका विशिष्ट रिजनमध्ये म्हणजे मोठ्या भागामध्ये ते जास्त कालावधीकरता असतं. तर क्लायमेट कसं असतं, लार्जर एरिया म्हणजे मोठ्या भागात, ऑर अ लॉंगर ड्युरेशन म्हणजे दीर्घ कालावधीकरता असतं. म्हणजे क्लायमेट हे मोठ्या भागामध्ये दीर्घ कालावधीकरता असतं आणि वेदर हे एका स्पेसिफिक टाईम करता म्हणजे विशिष्ट कालावधीकरता हे एका विशिष्ट प्लेस म्हणजे स्पेसिफिक लोकेशन विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कालावधीकरता वेदर असतं आणि दीर्घ कालावधीकरता मोठ्या ठिकाणी क्लायमेट असतं. चेंजेस इन द वेदर मे ऑकर फॉर शॉर्ट पिरियड्स ऑफ टाईम वेअर ॲज चेंजेस इन अ क्लायमेट टेक्स प्लेस स्लोली ओव्हर अ मच लॉंगर ड्युरेशन. म्हणजे हवामान चेंजेस इन अ वेदर म्हणजे काय, हवामानामध्ये जे बदल घडून येतात ते दीर्घकालामध्ये घडून येतात. वेअर ॲज द चेंजेस इन अ क्लायमेट, आणि क्लायमेट म्हणजे काय, वातावरणात म्हणजे क्लायमेटमध्ये जे बदल घडून येतात ते हळूहळू घडून येतात आणि ते दीर्घकालानंतर घडून येतात. So changes in a weather takes place for a short periods and changes in a climate is taking place slowly over much a long duration. Over a much long duration. Climate plays very important role in our day-to-day life. बघा हे आता हा पॅराग्राफ जो आहे, आता वरचं जे आहे उत्तर दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर तेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे या पॅराग्राफमध्ये आहे. तुम्ही हे उत्तरसुद्धा लिहू शकता. बघा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ क्लायमेट इन अवर डे टू डे लाईफ असा प्रश्न विचारला जातो. तर बघा, क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. इट इन्फ्लुएन्सेस अवर बेसिक नीड्स लाईक फूड, क्लोथिंग अँड शेल्टर ॲज वेल ॲज अवर ऑक्युपेशन्स. हियर climate plays a very important role in our day-to-day life. It influences our basic needs like food, clothing and shelter as well as our occupations. Climate is especially important for an agrarian country like India. Agrarian country म्हणजे काय, कृषीप्रधान देश. ॲग्रिकल्चरपासून ॲग्रेरियन हा शब्द आलेला आहे. So climate is especially important for an agrarian country like India. Various climatic factors like direction and speed of wind, temperature, atmospheric pressure are considered during construction of runways, seaports, huge bridges and skyscrapers etc. बरोबर, वातावरण हे भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी आवश्यक आहे, कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पिकं तिथे घ्यायला लागतात आपल्याला. बरोबर. व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स लाईक डायरेक्शन अँड स्पीड ऑफ वाइंड म्हणजे बरेचसे असे क्लायमॅटिक फॅक्टर आहे. म्हणजे डायरेक्शन अँड स्पीड ऑफ वाइंड म्हणजे वारा वाहण्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग, टेम्परेचर म्हणजे तापमान, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे हवेचा दाब इत्यादी. हे काय केलं जातं, हे विचारात घेतलं जातं केव्हा. इट इज कन्सिडर्ड ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ रनवेज म्हणजे रस्त्यांचं काम करताना. सीपोर्ट्स म्हणजे काय, बंदरांचं बांधकाम करताना. सीपोर्ट म्हणजे बंदर. ह्यूज ब्रिजेस मोठ्या मोठ्या पुलांचं बांधकाम करताना. अँड स्काय स्क्रॅपर्स एटसेट्रा. बरोबर. तर हे कामं करताना काय केलं जातं, या क्लायमॅटिक कंडिशनचा वापर केला जातो. कोणकोणते क्लायमॅटिक कंडिशन आहे, डायरेक्शन अँड स्पीड ऑफ वाइंड, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. Which factors are affected favorably or unfavorably by the climate? What must we do to minimize this effect? ओके. आता या प्रश्नाचा अर्थ काय बघा, की कोणते असे घटक आहेत ते फेवरेबली और अनफेवरेबली क्लायमेटमुळे अफेक्ट होतात. म्हणजे क्लायमेटमुळे त्यांच्यावरती फेवरेबली म्हणजे अनुकूल बदल होतात किंवा अनफेवरेबली त्यांच्यामध्ये क्लायमॅटिक फॅक्टरमध्ये काय होतं, प्रतिकूल बदल घडून येतात. तर मग ते कोणते घटक आहेत, ज्या घटकांमध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल घडळ आहेत, ज्या घटकांमध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल म्हणजे फेवरेबल और अनफेवरेबल म्हणजे बदल घडून येतात, चेंजेस घडून येतात किंवा ज्याच्यावर क्लायमेटचा परिणाम होतो ते कोणते घटक आहेत बघा. क्लायमॅटिक पॅटर्न्स प्ले अ फंडामेंटल रोल इन शेपिंग नॅचरल इकोसिस्टम्स. म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेला एक विशिष्ट आकार देण्यासाठी क्लायमॅटिक पॅटर्न्स जे आहे ते महत्त्वाची मूलभूत भूमिका बजावतात. हा 2 मार्काचा प्रश्न आहे, मुलांना पेपरला येऊ शकतो. सेकंड पॉईंट, द क्लायमेट ऑफ पर्टिक्युलर रिजन हेल्प्स टू डिटरमाइन द डाएट, क्लोथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन्स अँड लाईफस्टाईल ऑफ अ पीपल ऑफ दॅट रिजन. एखाद्या विशिष्ट प्रभागामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट भागामध्ये जे वातावरण असतं त्या वातावरणानुसार तिथल्या लोकांचं अन्नाच्या सवयी असतात, वस्त्राच्या सवयी असतात, घरांचे बांधणी त्याप्रमाणे केलेली असते आणि त्या वातावरणाचा त्या व्यक्तीच्या तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनमानावर परिणाम होत असतो. फॉर एक्झाम्पल, सफिशियंट रेनफॉल इज सुटेबल फॉर ॲग्रिकल्चर. हावेवर हेवी रेनफॉल रिझल्ट्स इन द फ्लड अँड इन्सफिशियंट रेनफॉल फॉर अ लाँग टाईम रिझल्ट्स इन द ड्रॉट.
म्हणजे आता शेतीसाठी पाऊस आवश्यक आहे, पण आवश्यक पावसापेक्षा अतिप्रमाणात पाऊस पडला तर तो ओला दुष्काळ होतो आणि कमी प्रमाणात पाऊस पडला तर तो ड्रॉट म्हणजे कोरडा दुष्काळ होतो. दस इरिग्युलॅरिटीज इन द रेनफॉल अफेक्ट द फूड सप्लाय, वॉटर अवेलेबिलिटी, हेल्थ एटसेट्रा. मग त्याच्यामुळे काय होतं की पाऊस पडण्यामध्ये अनियमितता आली तर मग त्याचा परिणाम कशामध्ये होतो? अन्नधान्याच्या पिकांवरती होतो, अन्न पुरवठ्यावरती होतो, पाण्याच्या उपलब्धतेवरती होतो आणि आरोग्यावरती होतो. इट ऑल्सो इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ द नॅचरल कॅलॅमिटीज. आणि त्याच्यामुळे काय होतं की नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्तींचासुद्धा काय होतो? नैसर्गिक आपत्तीची संख्या वाढते, त्या वाढतच राहतात. सिमिलरली सुटेबल टेम्परेचर फेवर्स डेव्हलपमेंट ऑफ फ्लोरा अँड फौना. बरोबर आहे की नाही? सुटेबल टेम्परेचर म्हणजे काय? योग्य ते तापमान असेल तर मग काय होतं? डेव्हलपमेंट ऑफ फ्लोरा अँड फौना म्हणजे काय होतं की ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स जे आहेत ते व्यवस्थित येतात, मुबलक प्रमाणात येतात, ॲबंडंटली येतात. सप्लाय ऑफ वॉटर इज इन व्हेरी गुड वे क्वांटिटी. ओके. हावेवर चेंजेस इन द टेम्परेचर कॉज चेंजेस इज द ओशनिक करंट्स. पण तापमानात जे बदल होतात त्याच्यामुळे काय होतं की महासागरामध्ये, ओशिन म्हणजे महासागर, ओशनिक करंट्स म्हणजे महासागराच्या ज्या लाटा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा परिणाम घडून येतो. स्टॉर्म्स म्हणजे वादळं येतात. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे विश्वाचं जे तापमान आहे ते आवश्यकतेपेक्षा जास्त वाढतं आहे, त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. मेल्टिंग ऑफ द ग्लेशियर्स. मेल्टिंग ऑफ द ग्लेशियर्स म्हणजे काय? हिमच्छादित शिखरं जी आहेत त्याला इंग्रजीमध्ये ग्लेशियर म्हणतात, ती वितळत आहेत. मग ते हिमच्छादित शिखरं जर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये वितळत असतील तर काय होईल? समुद्राच्या पाण्यात त्याची पातळी होईल, समुद्राच्या पाण्यात ते वितळतील, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल आणि त्याच्यामुळे मग मोठे मोठे महापूर येतील आणि त्या महापुराखाली आपली पृथ्वी दाबली जाण्याची शक्यता आहे काही वर्षांनी. बरोबर आहे की नाही? कारण हिमच्छादित शिखरं वितळायला लागली ग्लोबल वॉर्मिंगमुळे तर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि त्या समुद्राच्या पाण्याच्या खाली आपली पृथ्वी काही दिवसांनी दाबली जाईल. बरोबर? म्हणजे जमिनीवर पाण्याचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढेल. म्हणजे जमिनीचं प्रमाण 29% आणि पाण्याचं 71% आहे, तर पाण्याचं प्रमाण वाढेल आणि जमिनीचं कमी होईल. असं जर झालं तर बघा, थिंक अँड डिस्कस. ह्युमन प्रोग्रेस इज रिलेटेड टू कंडक्टिव्ह क्लायमेट अँड जिओग्राफी. म्हणजे मानवाची जी प्रगती आहे ती एका विशिष्ट वातावरणावर आणि त्या भौगोलिक प्रदेशावर अवलंबून असतं. सेकंड, ह्युमन बिंग्स हॅव डिझाईन्ड अ टाईम शेड्यूल फॉर देअर लाईव्स बेस्ड ऑन द कंट्रीज ऑफ अ स्पेसिफिक क्लायमॅटिक एक्सपिरियन्स. म्हणजे मनुष्य प्राणी जे आहेत त्यांनी एक विशिष्ट असं वेळेचं शेड्यूल म्हणजे वेळापत्रक बनवलेलं आहे त्यांचे जीवन जगण्यासाठी, बेस्ड ऑन सेंचुरीज ऑफ क्लायमॅटिक एक्सपिरियन्स. म्हणजे वातावरणामध्ये शतकांपासून काय बदल होत आहेत त्या बदलांचा अभ्यास करून मानवाने एक त्यांच्या राहणीमानासाठी एक वेळापत्रक असं बनवलेलं आहे. बरोबर आहे की नाही? सायंटिस्ट फाइंड इट इज नेसेसरी टू स्टडी द क्लायमेट इन द व्ह्यूज ऑफ इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की शेतीमध्ये जी उत्पादनं येतात त्या उत्पादनांच्या वाढीसाठी, ते उत्पादनं चांगले व्हावी याकरता वातावरणामध्ये जे बदल होतात किंवा वातावरणाचा अभ्यास करणं, त्याच्यावर संशोधन करणं आवश्यक आहे. बघा, स्पेशल डे, गाळलेली जागा विचारली जाते. 23 मार्च इज ऑब्झर्वड ॲज अ वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे. 23 मार्च ही जागतिक मेट्रोलॉजिकल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो हा दिवस. ओके. मेट्रोलॉजिकल डे म्हणजे हवामानशास्त्राचा दिवस. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड, हे फार महत्त्वाचं आहे मुलांनो. हे सर्व आता तुम्हाला मी जे हायलाईट केलं किंवा अंडरलाईन केलं ते तुम्हाला वहीत लिहून काढायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड हे सुद्धा 7 पॉईंट आहे. त्याच्यातले कोणतेही 4 पॉईंट तुम्हाला पेपरला आले, विचारले, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ वेदर फॉर अ लिव्हिंग वर्ल्ड असं जर विचारलं तर याचे 7 पॉईंटपैकी कमीत कमी 4 पॉईंट लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे 3 मार्कासाठी आणि 2 मार्कासाठी 2 पॉईंट. ओके. नाउ सी हियर, daily weather is also long term climatic conditions. Daily weather as also long term climatic condition influence human lifestyle directly or indirectly. म्हणजे दररोजच्या हवामानाचा जो परिणाम आहे, वातावरणाचा जो परिणाम आहे तो मानवी जीवनावरती त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. नाउ सी हियर, land, water bodies, plants and animals collectively form the natural environment on the earth. लँड म्हणजे काय? जमीन. वॉटर म्हणजे पाणी, वॉटर बॉडीज म्हणजे पाणी. बरोबर. प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे
काय वनस्पती आणि प्राणी ते एकत्रितरित्या म्हणजे कलेक्टिव्हली दे फॉर्म द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑन द अर्थ. ते काय करतात ते एकत्रितरित्या जमिनीवरती म्हणजे अर्थवरती म्हणजे पृथ्वीवरती नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे नैसर्गिक पर्यावरण तयार करतात. हू फॉर्म्स द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑन द अर्थ? लँड, वॉटर बॉडीज, प्लांट्स अँड ॲनिमल्स. दे कलेक्टिव्हली फॉर्म्स द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑन द अर्थ. ओके, द एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम. हे जे वातावरण आहे हे वातावरण काय असतं कशासाठी का रिस्पॉन्सिबल असतं? डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांच्या विकासासाठी एन्व्हायरमेंट हे आवश्यक असतं. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण हे सजीवांच्या विकासासाठी कसं असतं? आवश्यक असतं. ओके, नाव से हियर द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर region helps to determine the diet, clothing, housing and occupation and lifestyles of the people of that region. For example, the characteristic lifestyle of the Kashmiri and Rajasthani people. हे आपण आधी पण बघितलं आहे, आता पुन्हा बघतो. एखाद्या विशिष्ट भागाचं जे हवामान किंवा क्लायमेट असतं ते तिथल्या लोकांचे इट हेल्प्स टू डिटरमाइन द डाएट म्हणजे अन्नाच्या सवयी, ते तिथल्या लोकांच्या अन्नाच्या सवयी. क्लोदिंग म्हणजे ते कोणते कपडे घालतात ते. हाऊसिंग म्हणजे काय त्यांच्या घरांची रचना कशी आहे. ऑक्युपेशन्स म्हणजे त्यांचे व्यवसाय काय आहेत. आणि लाईफस्टाईल म्हणजे त्यांचं जीवन काय आहे. तर हे जे आहे ते एखाद्या विशिष्ट रिजनच्या क्लायमेटवरून म्हणजे एखाद्या विशिष्ट भागाच्या वातावरणावरून हे निश्चित होत असतं. उदाहरणार्थ काश्मीरी आणि राजस्थानी लोकांची एक विशिष्ट प्रकारची राहणीमान. सलायनिटी ऑफ द मराईन वॉटर. सलायनिटी म्हणजे क्षारयुक्तता. समुद्राच्या पाण्यात क्षार असतात म्हणून समुद्राचं पाणी काय असतं? खारट असतं म्हणून त्याला सलायनिटी म्हणतात. समुद्राच्या खारटपणाला इंग्रजीमध्ये सलायनिटी ऑफ मराईन वॉटर म्हणजे समुद्राचा खारटपणा. फॉर्मेशन ऑफ ऑशियनिक करंट्स म्हणजे महासागरामध्ये येणारे लाटा. वॉटर सायकल म्हणजे जलचक्र एटसेट्रा आर ऑर रिलेटेड टू वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स. म्हणजे सलायनिटी ऑफ मरीन वॉटर समुद्राचा खारटपणा, महासागरात येणाऱ्या लाटा, पाण्याचं चक्र म्हणजे जलचक्र हे सर्व वेदर आणि क्लायमॅटिक फॅक्टर्सशी रिलेटेड आहे. दे ऑल आर रिलेटेड टू वेदर अँड क्लायमॅटिक फॅक्टर्स. बघा, व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट. म्हणजे बरेचसे जे वातावरणीय घटक आहेत ते काय करतात की अर्थ क्रस्ट म्हणजे पृथ्वीच्या भूभागामध्ये अनेक असे बदल घडून येतात. आता आपण जमिनीवर राहतो बरोबर, पण जमिनीच्या भूभागामध्ये सुद्धा वातावरणीय जे बदल होतात त्याचा परिणाम घडून येत असतो बरोबर. व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स इन द अर्थ क्रस्ट. वेदरिंग ऑफ रॉक्स याचा अर्थ असा आहे की वातावरणीय बदलामुळे जे खडक असतात त्या खडकांमध्ये सुद्धा तडे जातात आणि त्या खडकांची माती होते आणि ती माती जमिनीवर पसरते म्हणजे अर्थ क्रस्ट. बरोबर आहे की नाही. म्हणजे वातावरणीय बदलांमुळे क्लायमॅटिक चेंजेसमुळे काय होते? खडकांची झीज होते, खडकांमध्ये तळा जातात, त्या खडकांची काय होते? माती होते आणि ती जमिनीमध्ये मिसळते. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ एनरिचमेंट ऑफ द सॉईल. बरोबर. सॉईल म्हणजे काय? माती म्हणजे मातीची समृद्धता. एनरिचमेंट म्हणजे समृद्धता आणि मातीची निर्मिती आणि मातीची समृद्धता तयार होण्यामध्ये वातावरणाचा महत्त्वाचा भाग असतो बरोबर. वातावरणाची महत्त्वाची भूमिका असते. क्लायमेट प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ एनरिचमेंट ऑफ सॉईल. मायक्रोब्स इन द सॉईल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. मातीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते काय करतात की ऑर्गॅनिक मटेरियल्स म्हणजे कार्बनिक द्रव्यांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मायक्रोब्स इन द सॉईल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. दिस प्रोसेस डिपेंड्स ऑन द व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स. ही जी प्रक्रिया आहे ती अनेक अशा क्लायमॅटिक फॅक्टर्स म्हणजे काय अनेक अशा वातावरणीय घटकांवर अवलंबून असते. दस इट इज क्लिअर दॅट स्टडी ऑफ मेटेरिओलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू ऑफ पॉईंट ऑफ ह्युमन लाईफ. यावरून असं स्पष्ट होतं की हवामानशास्त्राचा जो अभ्यास आहे तो मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. बघा इकडे लक्ष द्या मुलांना. हे इथे तुम्हाला काय करायचं आहे? एवढं लिहून काढायचं आहे वहीमध्ये. ओके. While ascertaining the climate of a particular region, a review of earlier studies of various aspects of climate is very important. म्हणजे एखाद्या विशिष्ट भागाचं जर हवामान आपल्याला काढायचं असेल कसं आहे किंवा हवामान बघायचं असेल किंवा निश्चित करायचं असेल तर त्या प्रभागाचं हवामान काढण्याआधी त्या
भागाच्या आधीचं वातावरण कसं होतं, अर्लियर स्टडीज ऑफ व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ क्लायमेट, म्हणजे त्या क्लायमेटच्या आधीच्या वर्षांमधलं आधीच्या दिवसांचं वातावरण कसं होतं त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्या आधीच्या दिवसांच्या वातावरणाच्या त्या भागाच्या अभ्यासावरून आताचं म्हणजे सध्याचं म्हणजे प्रेझेंट वातावरण कसं आहे ते निश्चित करता येतं. मोस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड हॅव एस्टॅब्लिश्ड मेटेरिओलॉजी डिपार्टमेंट फॉर मेकिंग अँड रेकॉर्डिंग सच ऑब्झर्वेशन. अशा म्हणजे बऱ्याचशा देशांनी काय केलेलं आहे जगामध्ये की मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामानशास्त्र जे आहे ते हवामानशास्त्राचं जे विभागाची स्थापना केली त्यांच्या देशांमध्ये. आणि त्या हवामानशास्त्राचे जे विभाग आहेत ते काय करतात, या आधीच्या त्या भागाच्या आधीचं तापमान काय होतं, आधीचं क्लायमेट काय होतं याचा अभ्यास करतात, त्याचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करतात, आताचं तापमान काय त्याचं निरीक्षण करतात. आणि त्याच्यासाठी त्या देशांनी मेटेरिओलॉजी डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केलं आहे. आणि मेटेरिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ते अशा प्रकारच्या त्या भागाच्या वातावरणाचे ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करतात. त्याच्यासाठी त्यांच्याकडे ऑब्झर्वेटरी असते आणि त्या ऑब्झर्वेटरीमध्ये मॉडर्न इक्विपमेंट असतात. दिस डिपार्टमेंट्स हॅव ऑब्झर्वेटरीज म्हणजे प्रयोगशाळेसारखे खोली असते, त्याला ऑब्झर्वेटरी म्हणतात. विच आर इक्विप्ड विथ द मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यामध्ये काय असतं, मॉडर्न इन्स्ट्रुमेंट म्हणजे आधुनिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, विच आर इक्विप्ड विथ द मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे त्याच्यामध्ये आधुनिक इन्स्ट्रुमेंट असतात आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान असतं. इन्स्ट्रुमेंट म्हणजे साहित्य असतं आणि ते आधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञानाने या ऑब्झर्वेटरी कशा असतात, सुसज्ज असतात. If present climatic conditions are analyzed with reference to the past climatic conditions, we can predict climatic conditions of the future. बघा, if present climatic conditions are analyzed with reference to the past climatic conditions, we can predict the climatic condition in the future. म्हणजे वर्तमानातलं हवामान कसं आहे याची तुलना जर भूतकाळातल्या हवामानाशी केली तर भविष्यात त्या प्रभागाचं हवामान काय असेल हे आपल्याला अचूक सांगता येतं. However, as climate is the net result of complex mixture of various atmospheric factors, forecasting it is very complicated and difficult. परंतु क्लायमेटमध्ये काय असतं, नेट रिझल्ट. क्लायमेट इज नथिंग बट द नेट रिझल्ट. नेट रिझल्ट म्हणजे क्लायमेट हा एकत्रित परिणाम आहे कोणत्या घटकांचा. इट इज अ नेट रिझल्ट ऑफ ए कॉम्प्लेक्स मिक्सचर्स ऑफ व्हेरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स म्हणजे अनेक वातावरणीय घटकांच्या गुंतागुंतीच्या मिश्रणाचा क्लायमेट हा एक नेट रिझल्ट आहे. क्लायमेट हा एक एकत्रित निकाल आहे. बरोबर आहे की नाही. फोरकास्टिंग इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड डिफिकल्ट. फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज बांधणं हे फार कठीण आहे, डिफिकल्ट आहे. आणि कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीचं आहे. फोरकास्टिंग इज इझी फॉर प्लेसेस वेअर क्लायमेटिक चेंजेस आर स्लो अँड ऑफ अ लिमिटेड नेचर. However, climatic changes are complex, interdependent and rapid, making forecast is very difficult. बघा इथे फोरकास्टिंग कुठे इझी होतं की फोरकास्टिंग हे ज्या भागामध्ये क्लायमॅटिक चेंजेस स्लो आहेत म्हणजे क्लायमॅटिक चेंजेस जे होतात ते फार हळूवार गतीने होतात त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणं सोपं जातं. आणि ते चेंजेस लिमिटेड नेचरचे म्हणजे मर्यादित स्वरूपाचे असतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चेंजेस घडून येतात, त्याच्यापुढे चेंजेस घडून येत नाही. आणि ते चेंजेस लिमिटेड असतात, मर्यादित असतात आणि स्लो असतात. त्या ठिकाणी फोरकास्टिंग करणं, त्या रिजनमध्ये फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज बांधणं सोपं असतं. अदरवाईज मेकिंग फोरकास्ट इज व्हेरी डिफिकल्ट. नाहीतर मग हवामानाचा अंदाज बांधणं हे काय असतं, कठीण असतं. कारण क्लायमॅटिक चेंजेस ज्या ठिकाणी क्लायमॅटिक चेंजेस हे कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचे असतील, इंटरडिपेंडंट म्हणजे एकमेकांवर अवलंबून असतील आणि रॅपिड म्हणजे खूपच जलद असतील तर तिथे मग काय हवामानाचा अंदाज बांधणं कसं जातं, कठीण जातं. सी हिअर. हे मी जे एक ब्रॅकेट केलेलं आहे ते लिहून काढायचं आहे. हे नाही लिहायचं, हे फक्त तुम्हाला मी समजण्यासाठी सांगितलं होतं. ओके. जे काय आज आपण शिकलेलो आहेत मुलांना ते सर्व तुम्हाला काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे. 9वं प्रकरण आपण सुरू केलेलं आहे आज. 6वं 7वं आणि 8वं पण झालेलं आहे आपलं. 9वं. ओके. आता याच्यानंतर जे आहे ते
मेटेरिओलॉजी म्हणजे काय, इन्स्टिट्यूट्स ऑफ वर्क, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, हे सर्व आपण पुढच्या रसाला बघूया. आज एवढाच शिकवलेला वाचा आणि वहीत लिहून काढा आणि अभ्यास ग्रुपवर पाठवा. थँक्यू.